नमस्कार मित्रांनो, काय तुम्हाला दोडक्याची भाजी खायला आवडते का? मला पूर्वी नव्हती आवडत, पण आता या पद्धतीने जेव्हापासून मी भाजी करायला सुरुवात केली, तेव्हापासून मला ही भाजी खायला खूप आवडते. तर तुम्हीही एकदा नक्की या प्रकारे भाजी ट्राय करून बघा. तर ही अगदी कमी साहित्यात होणारी भाजी आहे. यासाठी आपण हिरव्या मिरच्या आणि लसूण यांची बारीक पेस्ट करून घेणार आहोत. त्यानंतर जो दोडका आपण वापरणार आहोत, तो व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि त्याचे देठ कट करून घेणार आहोत. यानंतर या दोडक्याला आपण व्यवस्थित पील करून घेणार आहोत. त्याची साल व्यवस्थित काढून घेणार आहोत आणि साल काढून झाल्यानंतर आपण याला खिसून घेणार आहोत. इथे बघा मी याची व्यवस्थित साल काढलेली आहे. साल काढल्यानंतर मी याला 2 ते 3 भागामध्ये कट करते, जेणेकरून मला खिसायला सोपे जाईल. आता इथे मी दोडका खिसून घेतलेला आहे. खिसून झाल्यानंतर आपण हा दोडका व्यवस्थित 1 ते 2 पाण्याने धुवून घेणार आहोत आणि धुवून झाल्यानंतर आपण त्यातले पाणी पूर्णपणे काढून घेणार आहोत. त्याला व्यवस्थित पिळून घेणार आहोत आणि त्यानंतरच आपण त्याला यूज करणार आहोत. इथे बघा मी हा दोडका खिसून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी इथे त्याला स्वच्छ धुवून पिळून घेतलेला आहे. त्यानंतर एका पॅनमध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल टाकून घेणार आहोत. त्या तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहोत. कांदा टाकून झाल्यानंतर आपण त्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित भाजून घेणार आहोत. आता इथे स्लो गॅसवरती किंवा मंद आचेवरती तुम्ही हा कांदा भाजून घेतलेला आहात. त्यानंतर आपण जी लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतली होती, ती पेस्ट आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. पेस्ट टाकल्यानंतर आपण याला 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित भाजून घेणार आहोत. भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये 2 ते 3 चमचे बारीक चमचे हळद टाकून घेणार आहोत. जास्त मोठे चमचे टाकायचे नाहीयेत. छोटे चमचे हळद टाकून घेणार आहोत. त्यानंतर याला मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित. आता इथे बघा आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. त्यानंतर आपण जो खीस केलेला होता, तो खीस आपण यामध्ये टाकून घेत आहोत आणि ह्या खीसला या मिश्रणाबरोबर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. मिक्स करून झाल्यानंतर आपण आपल्या चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. आता इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मीठ टाकल्यानंतर परत एकदा आपण याला व्यवस्थित मिक्स करणार आहोत. तर बघा अगदी कमी साहित्यात कमी वेळात बनणारी अशी ही चविष्ट भाजी आहे. त्याच पद्धतीने दोडका खाऊन तुम्ही कंटाळा असाल तर ही एक वेगळी पद्धत आहे ट्राय करून बघायची. ही भाजी मी डब्याला नेहमी बनवते. तुम्हालाही अगदीच आवडेल डब्याला ही भाजी न्यायला, तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. त्यानंतर आपण याला झाकून घेणार आहोत आणि 1 ते 2 वाफ काढून घेणार आहोत. तशी तर ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही, पटकन शिजते. पण मंद आचेवरती 1 ते 2 वाफ काढून घ्यायची आहे. इथे बघा मी 2 वाफा काढून घेतलेल्या आहेत. गॅस स्लो ठेवायचा आहे, फास्ट ठेवायचा नाहीये. त्यानंतर इथे बघा आपली चविष्ट रुचकर अशी भाजी खाण्यासाठी डब्यासाठी अगदीच तयार आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे तिला. आणि ही भाजी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही भाजी केल्यानंतरही तुम्हाला त्याची चव कशी लागली हेही मला नक्की कॉमेंट करून सांगा. थँक यू.